आपण इफिस्करास पत्रामध्ये आहोत आणि इफिस्करास पत्रामधून आपण ज्या गोष्टी शिकत आहोत त्या नक्कीच आपल्याला आध्यात्मिक लाभाच्या ठरत आहेत. त्याबद्दल आपण देवबापाला गौरव देऊया. आज आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. मागील जो आपला आठवडा होता आणि आठवड्याचा संदेश होता त्यावेळेस आपण जो ख्रिस्त कोण शिला आहे त्याविषयी आपण शिकलेलो होतो. आज आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत आणि संत पॉल काही रहस्यमय गोष्टी या ठिकाणी सांगत आहे, त्याकडे आपण थोडस लक्ष देऊया. इफिस्करास पत्रामध्ये जो वाचलेला शास्त्र भाग आहे, या शास्त्र भागामध्ये वचन 1 पासून ते 13 पर्यंत आपण वाचन केलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलेलं होतं की इफिस्करास पत्रामध्ये आपण जेव्हा अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3 हे ज्यावेळेस वाचतो त्यामध्ये जो एकदम सेंटर टॉपिक आहे तो आहे अध्याय 2 आणि वचन 11 पासून ते 22 पर्यंत. आणि आपण मागं असो किंवा अजून पुढे जाऊ, आपण वारंवार 11 पासून ते वचन 22 हे जे आहे याच्यामध्ये वारंवार येणार आहोत आणि वारंवार आपण आठवण करून घेणार आहोत की आपण कोण आहोत. आणि या ठिकाणी पॉल जो आहे तो वारंवार आठवण आपल्याला करून देत आहे की तुमची योग्यता काय आहे, पात्रता काय आहे आणि तुमचं तारण नेमकं कसं झालेलं आहे. आणि वचन 11 पासून ते वचन 22 पर्यंत यामध्ये जो फोकस आहे तो ख्रिस्त हा कोण शिला आहे यावर आहे. आणि वचन ज्यावेळेस 11 आपण वाचतो त्या वचन 11च्या वरती यास्तव म्हणाल्यानंतर देअरफॉर असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. देअरफॉर म्हणाल्या त्याच्या वरचं जे गोष्ट आहे वचन 1 पासून ते वचन 10 पर्यंत, आणि ते पण आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे कृपेद्वारे तुमचं तारण कसं झालेलं आहे हे ते सांगतं. मागच्या वेळेस मी तुम्ही बोलत असताना सांगितलं की अध्याय 1, 2, 3 हे आपल्याला ख्रिस्ती विश्वासामध्ये तुम्ही आहात, तुमचं पाचारण कसं झालेलं आहे याविषयी शिकवतं. तुम्हाला सांगतं की तुमचं पाचारण पवित्रतेमध्ये झालेलं आहे, येशू ख्रिस्तामध्ये झालेलं आहे, तुम्ही निवडलेले आहात, नेमलेले आहात, तुम्ही मंडळीचे आहात, असं आपल्याला एनकरेज करतं ते. आणि अध्याय 4, 5, 6 हे आपल्याला विशेष करून आज्ञा पालनाकडे घेऊन जातं. तर ह्या दोन हे जे विभाग आहेत त्या विभागाच्या आपण शेवटल्या टप्प्यात आहोत, पहिल्या विभागाच्या 3रा अध्याय आणि त्याच्या 1 वचनापासून पुढं. आणि तो म्हणतो की याकरिता मी पॉल तुम्हा विदेशी लोकांसाठी येशूचा बंदिवान, असं तो म्हणत आहे. जर आपण सुरुवात पुन्हा एकदा केली 3रा अध्याय पहिल्या वचनाची, त्यामध्ये लिहिलेलं आहे याकरिता म्हणजे वडील ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याकरिता, म्हणजे वरील ज्या गोष्टी सांगितल्या त्याकरिता मी तुम्हाला आता सांगतो मंडळी की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान कुणासाठी आहे, विदेशी लोकांसाठी. म्हणजे वरील ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याकरिता म्हणजे कोणत्या, तर तो 2रा अध्याय वचन 1 पासून पुढे तो म्हणतो की तुम्ही आपले अपराध, आपली पातक याच्यामध्ये मृत होता आणि तुम्हाला शक्ती नव्हती, तुम्हाला क्षमता नव्हती की तुम्ही तुमचं तारण करून घ्यावं. आणि तो म्हणतो तुम्ही परराष्ट्रीय, तुम्ही बाहेरचे आणि तुम्ही बेसुंती. आणि 11व्या वचनापासून पुढे 2रा अध्याय वाचला तो म्हणतो अरे तुम्ही कुठले होता, तुम्ही बाहेरचे आणि बेसुंती लोक होता, तुम्हाला निवडलेलं आहे हे तो सांगत आहे. आणि म्हणतो याकरिता म्हणजे माझी नेमणूक, माझी निवड जी झालेली आहे ती याच करता झालेली आहे. मी तुमची मला जे सांगायचंय तुम्हाला, पॉल म्हणतो तो याच करिता मला तुम्हाला सांगायचं. याकरिता, कोणत्या करिता, की तुम्ही विदेशी आणि तुम्हा विदेशी लोकांसाठी माझी नेमणूक झालेली आहे. आणि हे तो एकदम ठणकावून सांगत आहे. आता हे बोलत असताना तो काही गोष्टी रिव्हील करतो, आणि ज्या रिव्हील करणाऱ्या गोष्टी आहेत ना, रिव्हील याचा अर्थ गुज गोष्टी. तुम्हाला आठवतं आपण गलती करास पत्र घेत होतो आणि गलती करास पत्रामध्ये आपण शिकत असताना ह्या गुजाविषयी बोललेलो होतो. आणि हे गुज म्हणजे ज्याला मिस्ट्रीज हे वाक्य इंग्लिशमध्ये वारंवार वापरलेलं आहे. मिस्ट्री जे आजपर्यंत गुप्त होतं, काहीतरी गहन, आणि हे गहन जे आहे ते रिव्हील करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये तो पुन्हा त्या गुजाकडे घेऊन जातो. ते गुज म्हणजे मिस्ट्री, आणि ही मिस्ट्री फार महत्वाची आहे. मंडळीला ही मिस्ट्री कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्या प्रार्थनेमध्ये, आपण आपल्या बोलण्यामध्ये आपण वारंवार मंडळी म्हणून स्वतःला सादर करत असताना म्हणत असतो, दे बापा आमची लायकी नव्हती, आमच्यावर तू कृपा केलीस, आमच्यावर तू दया केलीस. हे आपण वारंवार यासाठी म्हणत आहे की खरंच शास्त्रामध्ये आपण अजिबात निवडलेले, नेमलेले, बाहेरचे, हेलनी, बेसुंती असे लोक होतो. म्हणून आपण भक्तीमध्ये, आपल्या प्रार्थनेमध्ये आपण वारंवार प्रभूला ही कबुली देतो, प्रभू आम्ही नव्हतो, आम्ही कुठले होतो आम्हाला माहित आहे. प्रियाने हे फार गरजेचं आहे. अनेकदा आपण प्रार्थनेमध्ये ना, देवा तुझी कृपा,
तुझी दया, आपण हे असं बोलत असतो. पण नेमकं त्याचा अर्थ काय आहे हे पॉल अध्याय 2 आणि वचन 1 पासून 10 पर्यंत एक्सप्लेन करतो. तो म्हणतो की तुम्ही आपले अपराध, आपली पातके याच्यामध्ये मृत होता. तुम्ही तारण साध्य करून घ्यावं असं अजिबात नव्हतं. तुम्ही जे जगत होता ते जगाच्या राहाटीप्रमाणे जगत होता, त्या तुम्हाला त्यानं निवडलेला आहे. म्हणजे तुमची आणि माझी जी अवस्था आहे ती बाहेरची होती. आणि तो सांगत आहे की हेच गुज होतं, हीच मिस्ट्री होती. आणि ही मिस्ट्री तो म्हणत आहे की पूर्वीच्या अनेक लोकांपासून गुप्त ठेवलेली होती. आता गुप्त म्हणजे बघा या ठिकाणी तो काय म्हणत आहे. तो म्हणत आहे की मी पॉल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. तो ज्यावेळेस म्हणतो ना मी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे, तर तो असं पहिल्या वेळेसच नाही म्हणत बरं का. तो हे वारंवार बोलतो. बघा बरं 4 अध्याय 1 वचन, त्याच्यामध्ये पुन्हा तो म्हणतो मी बंदिवान. कशाचा बंदिवान बघा, तो म्हणतो यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही चाला. पुन्हा तो म्हणतो मी बंदिवान. जर प्रेषितांची कृत्ये 23 अध्याय 18 वचन जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये तो पुन्हा बघा तीच गोष्ट सांगतो. तो काय म्हणत आहे बघा, 23 अध्याय आणि वचन 18, त्यामध्ये तो तेच सांगत आहे. तो म्हणतो की मी कोण आहे. तो म्हणतो तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले. प्रेषितांची कृत्ये 23 अध्याय आणि वचन 18. सरदाराकडे नेऊन म्हटले बंदिवान पॉल याने मला बोलवून विनंती केली की या तरुणाला आपल्याकडे आणावे, त्याला आपल्या बरोबर काही बोलायचं आहे. पॉल वारंवार का म्हणत आहे, कारण तो जेलमध्ये आहे. आणि तो म्हणतो मी बंदिवान आहे. कुणासाठी? मी ख्रिस्तासाठी बंदिवान आहे. जे सत्य मी सांगितलेलं आहे त्या सत्यासाठी मी बंदिवान आहे. फ्रेंड मंडळी म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस तुम्हाला सत्य ठाऊक आहे, हे होऊ शकतं की तुम्ही अनेक निंदा आणि नालास्तीचे कारण व्हाल, पण ती निंदा आणि नालास्ती भूषण व्हा असणं हे आवश्यक आहे. का बघा, वचन याचा वचन पहिलं जे आहे त्यामध्ये तो म्हणत आहे की याकरिता मी पॉल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान. असं ज्यावेळेस तो बोलतो, याचा एंड बघा तो कसा करतो. वचन 13 जो वाचलेला शास्त्र भाग आहे ना, त्याचं वचन 13 बघा तो काय म्हणतोय. तो असं म्हणतो यास तो मी विनंती करतो की तुम्हासाठी जे क्लेश मला होत आहेत त्यामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हास भूषण व्हा आहे. आणि पॉल काय करतोय माहितीये का, त्याचा जो बंदिवानपणा आहे, त्याचं जे जेलमध्ये जाणं आहे, ते मंडळीसाठी किती भूषण व्हा आहे हे तो एक्सप्लेन करतो. कधी कधी आपल्या अतिशय हालाखीच्या आणि कठीण परिस्थितीमध्ये कदाचित आपण त्या परिस्थितीकडे अधिक हीन भावनेनं बघतो. काय मजवर ही परिस्थिती आलेली आहे, काय मी असा जगत आहे. पण जर समजा तुम्ही ख्रिस्ताचे आहात, जर तुम्ही ख्रिस्तावर विसंबून राहणारे लोक आहात, तर लक्षात घ्या तुम्ही ज्या परिस्थितीकडे बघत आहात ती अनेकांसाठी आणि विशेष करून विश्वास करण्यासाठी एकदम भूषणवह ठरू शकते. पण जर तुम्ही त्या परिस्थितीला दोष देऊ लागला आणि दोष आणि हीनतेच्या भावनेने त्या गोष्टीकडे जर बघू लागला, तर ती तुमच्यासाठी कधी भूषणवाह होणार नाही. पॉल काय करत आहे, पॉल एकदम विशेष प्रकारे स्वतः जो बंदिवान आहे त्या बंदिवानपणाला तो अजिबात हाईड करत नाहीये. तो म्हणतो तुम्हाला काय सांगू, मी इथं जेलमध्ये पडून आहे, जेवायला नाहीये, झोपायला नाहीये, आणि मी कसं तुम्हाला एक्सप्लेन करू. नाही, तो म्हणतो ज्या क्लेशातून मी जात आहे मंडळी, तो सांगत आहे मंडळीला जो क्लेश मला होत आहे त्या क्लेशा संदर्भात मला तुम्हाला सांगू. तुम्ही बघा कधी कधी हे आपण ज्या वेळेस वाचत होतो ना, शिकत होतो हा अध्याय, आणि मला आठवतं अजून मी वचन 11 ज्यावेळेस घेतलेलं, 2 अध्याय 11 वचन, आणि त्यावेळेस मी माझी टेस्ट मनी तुम्हाला सांगितलेली, यास्तव पूर्वीच्या दिवसांची आठवण करा. आणि मग तुम्ही सगळेजण ते ऐकलेलं होतं की पूर्वीच्या दिवसांची आठवण म्हणजे नेमकी काय असते. आज ज्यावेळेस आपण पूर्वीच्या दिवसांकडे आपल्या बघतो, त्यावेळेस पूर्वीच्या दिवसांकडे बघितलं आपण त्या गोष्टींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं, कसा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. अनेकदा त्या गोष्टी क्लेशदायक होत्या, अनेकदा त्या गोष्टी म्हणजे आल्हाददायक नव्हत्या, काहीतरी चांगलं असावं असं नाही, वाईट होतं ते. पण त्या वाईट मधून देवानं जे काही चांगलं केलेलं आहे आणि ते इतरांसाठी किती भूषण आहे ते पाहणं आवश्यक आहे. पॉल काय करत आहे, पॉल तो म्हणतो की मी बंदिवान या गोष्टीला तो अजिबात कमी लेखत नाहीये, तो त्या गोष्टीला भूषण वाह करत आहे.
आणि हे आवश्यक आहे. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यानं हे समजणं गरजेचं आहे की ज्या काही क्लेशातून, ज्या काही दुःखातून, पॉल कधीही नाही म्हणत बरं का, हे प्रभू बघ मी या ठिकाणी इथून काढून टाक मला जेलमधून, प्रभू बघ मी किती हाल अपेष्टा सहन करत आहे आणि मी तुझा दास आहे ना, मी तुझा सेवक आहे ना, आणि एवढ्या कठीण संकटाच्या काळामध्ये तुम्हाला सोडून दिलेला आहेस. तर म्हणतो नाही, हे अनेकांसाठी भूषण वाह आहे. अनेक जण यातून भूषण वाह गोष्टी बाहेर काढत आहेत. पॉल जो जेलमध्ये, एकच उदाहरण त्या ठिकाणी आहे, फिलोमोनाला पत्रामध्ये तुम्हाला दिसतं बघा. फिलोमोनाच्या पत्रामध्ये काय दिसत आहे माहिती काय, पॉल ज्यावेळेस जेलमध्ये आहे ना, तो शांतपणे हे बरं का उदाहरण देण्यात येतं की पॉल जेलमध्ये असताना पण प्रभूचं गौरव त्या ठिकाणी कसं करता येईल. फेलो जे वर्कर्स आहेत, जे काही जेलमध्ये कैदी आहेत, त्यांच्यानी तो कसं वागत आहे, कसे त्यांनी संबंध ठेवत आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत असो, तो म्हणतो ज्या कार्यासाठी मला नेमलेलं आहे ते कार्य मी पुढे घेऊन जाणार आहे. इथं बसलेला कदाचित कोणीतरी ना फार कठीण परिस्थितीतून जात असेल, फार कठीण, म्हणजे तो म्हणत असेल की जगामध्ये सगळ्यात जास्त आणि मोठं दुःख आणि क्लेश हा सगळ्यात माझा मोठा आहे. ज्यावेळेस कदाचित तो किंवा ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकड किंवा एखाद्या दुसऱ्या जीवनाकडे बघत असेल एखाद्याच्या, तो किंवा ती म्हणत असेल की वाव ह्यांचं जीवन किती सुंदर आहे, माझं असं नाहीये, वाव ह्याचं काम किती छान आहे, माझं असं नाहीये, वाव ह्याचे जीवन किती अद्भुत मला दिसत आहे, माझं असं नाहीये. कदाचित तुमचं कंपॅरिझन चुकत आहे बरं का, कारण तुम्ही जग आणि जगातल्या लोकांसंगती कंपॅरिझन करतात. जी परिस्थिती तुमची आहे त्या परिस्थितीमध्ये देव आपण ज्या विशेष कृपेनं तुम्हाला ठेवलेलं आहे, तुम्ही विश्वासूपणे त्या परिस्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. पॉल विश्वासू आहे जिथे तो आहे, तो म्हणतो मी ख्रिस्त येशूचा बंदीवान. तो इथेच थांबत नाही बरं का. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय आणि मग त्याचं जर आपण वचन वाटलं 7, त्याच्यामध्ये पण सेम गोष्ट करतो बघा. 7 वचन तो म्हणतो बघा, आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधी प्रत्युत्तरात व प्रतिपादनात तुम्ही सर्व मत्सह कृपेचे भागीदार असल्यामुळे तुमचे स्मरण मी हृदयी बाळगतो. पण तुम्ही सुटत नाहीये, मी बंधनात आहे, ऍब्सोल्युटली ट्रू आहे. पण हे जे सुवार्तेमध्ये जे आहे ना, त्या सुवार्तेमुळे या बंधनामध्येही मला अत्यानंद आहे. परिस्थिती कोणती असो, तुमच्याजवळ सुवार्थ आहे का हे महत्वाचं, आणि ती सुवार्थ पुरेशी आहे. आपण आपला ज्यावेळेस आळीपाळीचं स्तोत्र होतं आणि आळीपाळीच्या स्तोत्रा अगोदर स्टार्टिंग आपलं जे स्तोत्र होतं ते बघा, तू तुझ्या सर्व नावान वचनाची थोडवी वाढवली असं तो म्हणतो. म्हणजे हे किती अद्भुत आहे बघा बरं, की व्हॉट यू हॅव द गॉस्पल आणि सुवार्ता जर तुमच्याजवळ आहे ना, तर परिस्थिती सांगती तुम्ही ज्यावेळेस सामोरे जाता तुम्ही वरचढ सदैव ठरणार आहात. पण जर सुवार्ता तुमच्या बरोबर नाहीये ना, तर परिस्थिती तुमच्यासाठी वारंवार वरचढ होणार आणि परिस्थिती वारंवार तुम्हाला दाबणार. आठवा, आपण ज्यावेळेस हे वचन घेत होतो आणि आपण घराविषयी शिकलो, आणि आपण घराविषयी शिकत असताना आपण उदाहरण घेतले येशू ख्रिस्तानं दिलेलं, वाळूवर बांधलेलं घर आणि खडकावर बांधलेलं घर आपण उदाहरण घेतलेलं होतं. आणि त्यामध्ये आपण शिकलेलो की पहा, वाळूवर म्हणजे जो कोणी माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वर्तन करतो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा आहे. म्हणजे ज्याच्याजवळ वचन आहे, ज्याच्याजवळ ही सुवार्थ आहे, तो पुढे घेऊन जातो आणि त्याला कोणतंही संकट, कोणतंही दुःख, कोणताही त्रास दाबू शकत नाही. कितीही मोठा जरी वादळ आलं, वारा आला, पाऊस आला, पूर आला, ते घर ढासळत नाही. कारण का? त्याजवळ सुवार्थ आहे. आणि पॉल ती गोष्ट सांगते, मी ख्रिस्त येशूमध्ये बंदीवान, मी बंदीवान आहे, मी बेड्या घातलेल्या आहेत सुवार्थेसाठी. पण यामध्ये पण पॉल काय करत आहे, ती प्रौढी मिरवत आहे, तो वरचढपणा दाखवत आहे. मला माहित आहे, आपण अनेकदा ज्यावेळेस एखाद्या संकटातून जात असतो आणि आपल्याला कोणी विचारतं काय बंधू कसं चालू आहे, तर आपण म्हणतो हा चालू आहे, आता काय करायचं, काय मग घरात सगळं कसं आहे, हा आता बरंच म्हणायचं, आता झालंय लग्न, काय आता
काय लेकरं बाळा कशी आहेत काय आता म्हणायचं चांगलं आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं एखाद्याकडे चेहरा सदैव म्लानमुख असा पडलेला, सदैव चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क, काय सांगायचं जीवन आमचं. तोच तो नवरा, त्याच सकाळ उठून त्रासदायक, तोंड त्याच बघायला लागतं, काय करायचं काय नाही हो. म्हणजे कधीही बोललं तरी काय येणार आहे, म्हणजे एकदम चेहरा कंटाळवाणा. का तर परिस्थितीनं प्रेस झालेले लोक, चहू बाजूंनी परिस्थिती प्रेस झालोत. पौलाच्या जीवनाकडे बघितलं सेम गोष्ट आढळते, चहू बाजूंनी प्रेस झालाय. पण तुम्हाला पाहिजे काय द्यायचं, त्यावेळेस सुवार्थ आहे. आणि त्या सुवार्थेमुळं आलेली परिस्थिती कधीही त्याच्यावर वरचढ होत नाही. तो परिस्थितीकडे पाहण्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुवार्थेतून आहे. आणि सुवार्ता ख्रिस्त येशूची वार्ता, आणि त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यातून तो परिस्थितीकडे बघतो आणि म्हणतो मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदीवान. हा म्हणतो तुम्हाला काय सांगू, मला किती आनंद आहे या गोष्टीचा. म्हणजे परिस्थितीकडे ज्यावेळेस आपण पाहू लागतो त्यावेळेस परिस्थिती कदाचित कठीण आहे. आठवा बरं, याच तो पूर्वीच्या दिवसांची आठवण करा. पॉल म्हणतो मी तुम्हाला हे का शिकवत आहे, मी तुम्हाला हे का सांगत आहे, त्याची आठवण करा. तुम्ही आठवा बरं आपला 2 संडेच्या अगोदरचा मेसेज. तो बोलतो बघा की कोणी आपलं घर वाळूवर बांधलंय, कोणी खडकावर बांधलेलं आहे. जो माझी वचनं ऐकतो त्याप्रमाणे वर्ततो तो कोण्या एका शहाण्या मनुष्यासारखा आहे. पण मूर्ख कसा आहे, जो माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. का बरं, बघा काय झालेलं आहे. वादळ येतं, पाऊस येतो, वारा येतो आणि पूर येतो, आणि तो घराला आदळतो. आणि असं म्हणतात ते वाळूवर बांधलेलं घर ते धडाम करून पडून जातं. का बरं, कारण आलेली संकट, दुःख आणि क्लेश त्याला सहन होत नाही, त्याच्यावर ते वर चढच आहे. पण ज्याच्याकडे वचन आहे त्याला पण ते सेम वादळ, सेम वारा, सेम पूर तोच लागतो, पण ते टिकतो, ते ढासळत नाही, कारण त्याच्याजवळ ते वचन आहे. बंदिवान खूप सारे आहेत, बंदिवान रोमच्या काळामध्ये बंदिवान खूप सारे आहेत. पॉल सगळ्यांमध्ये वरचढ आहे बरं का. कारण त्या बंदिवानपणाला पण पॉल काय करतोय, ऍज अ चॅलेंज म्हणतो. अरे किती चांगली गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे. ओके, मी तुमच्यासाठी बघा पॉल काय करत आहे त्याकडे तुम्हाला घेऊन जातो. ओके, प्रेषितांची कृत्ये, आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये पॉलानं काय केलेलं आहे जरासं मी तुम्हाला सांगतो बघा. 19वा अध्याय, आणि तुम्ही हे कदाचित वाचलेलं आहे आणि तुम्हाला समजलं की नाही माहित नाही, पण पॉल जो बंदीवान तो काय करतो बघा. काय काय झालेलं आहे 19वा अध्याय आणि वचन 23 पासून पुढे. एक ना मोठा गोंधळ झालेला आहे, आणि तो गोंधळ आणि त्या गोंधळाचं हेडिंग बघा बरं तुम्ही. काय तुमच्या इथं काय, आणि आपण कोणतं पत्र शिकत आहे, एफिस करास, बरोबर आहे. आणि हा दंगा जरासा बघा, इफिस मध्ये दंगा झालेला होता. आणि दंगा कुणामुळे झालेला माहिती आहे का, दंगेखोर कोण आहे, पॉल. ते बघा पॉल हा शहाणा आहे बघा, कसा कसा काय काय करतो जरासं लक्ष द्या बरं का. तो म्हणतो ना मी ख्रिस्त येशू मध्ये बंदीवान. ओके, तुम्ही बघा तो काय करत आहे या ठिकाणी. बघा, या सुमारास त्या मार्गावरील बरीच चळवळ झाली, कारण देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अंतर्मी देवाचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरास बराच कामधंदा लावून देत असे. सोन्याचं बनवत होता बरं का देमेत्रिय. आणि त्याच व तसल्याच इतर कारागिरास जमवून म्हटले, गड्यांनो ह्या धंद्याने आलेल्या पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही पाहता व ऐकता की इफिसात केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशात हातांनी केलेल्या आकृती देव नाहीत असे हा पॉलाने बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले. पॉल काय करायचा, जाऊन ही जी गोष्ट आहे हे करायचा, आणि ते सत्य होतं.
ठीक आहे, हे करायचं. मग देमेत्रिय काय म्हणाला, त्यानं अनेक अशा लोकांना बोलवलं आणि तो म्हणाला, हे बरोबर नाही पॉल करत, हे चांगलं नाहीये, आपण काहीतरी या पॉलाचं करायला पाहिजे. काय झालं बघा, यामुळे आपल्या धंद्याची अपकीर्ती होईल असे भय आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अंतर्यामाची भक्ती सर्व आसिया व जगही करते, तिचे देऊळ तुच्छवत व स्वतः भ्रष्टवत होईल असे भय आहे. हे ऐकल्यावर ते क्रोधविष्ट होऊन ओढू लागले की इफिसाची अंतर्यामी थोर. इतक्यात नगरात धांदल उडाली आणि पौलाचे वाटेतले सोबती मासेदनीयकर गायस अर्थिकास यास पकडून त्यास ओढीत ते एक चित्ताने नाट्यगृहात धावत आले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते. आता बघा, हे इम्पॉर्टंट आहे. हे कुणाविषयी चालू आहे? सगळं पौलाविषयी चालू आहे. सगळे एकत्र कुणाविषयी जमलेत? पौलाविषयी. गायसला पकडलंय. गायस म्हणजे ज्या पौलानं करिंथ करासमध्ये बाप्तिस्मा केला त्यातला हा एक गायस, बरं का. ज्या गायसला पकडलं आणि गायसला पकडून त्या ठिकाणी आणलेलं आहे. गर्दी फुल झालेली आहे आणि याच्यामध्ये पॉल काय विचार करते माहितीये का? ओ डन, आता मला गर्दीत घुसायला पाहिजे. तुम्ही विचार करा की जर समजा एखाद्यामुळे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी, तर प्रॉब्लेम वाला व्यक्ती काय करतो? तिथून पळ काढतो. हा काय करतो माहितीये का? हा म्हणतो मी एंटर होतो. ह्याचं डोकं जर असं वेगळं आहे. ठीक आहे, मी आज जातो. बघा काय झालं ते. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्याने त्याला जाऊ नाही दिले. शिवाय आसियातल्या अधिकाऱ्यातील कित्येक त्याचे मित्र होते. त्यांनी त्याला निरोप पाठवून विनंती केली की नाट्यगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नये. प्रत्येकाने सांगितलं, कारण तुला धोका आहे, जाऊ नको आतमध्ये. ओके. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारल्या. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशासाठी जमलो हे बहुतेकास कळले नाही. मग अलेक्झांडर याला यहुदी लोकांनी पुढे ढकलल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर आणले. तेव्हा अलेक्झांडर हाताने खुणवून लोकांची समजत घालत पाहत होता. परंतु तो यहुदी असे समजल्यावर सुमारे 2 तासापर्यंत इफिसकरांची अंतर्मी थोर अशी सर्वांनी एकच आरोळी मारली. नगरच्या शिलेदारास लोकांना शांत करून म्हणाला, अहो इफिसकरांनो, महान अंतर्यामीची जुपिटरच्या पडलेल्या मूर्तीचा पुजारी इफिस नगर आहे. हे तुम्हाला ठाऊक, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे का? या गोष्टी निर्बाधित आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, कोणी उतावळगिरी करू नये. ही मनुष्य तुम्ही मध्ये आणलेली आहेत, ती देवालय लुटणारी किंवा आपल्या देवाची निंदा करणारी अशी नाहीत. यास्तव देमेत्री व त्याच्या सोबतीचे कारागीर यांचा कोणी वाद असल्यास नाट्यगृहे उघडी आहेत व न्यायाधीशाची आहेत. यावर त्यांनी एकमेकावर आरोप केले. पण दुसऱ्या एखाद्या गोष्टीची मागणी केली तर ती बद्दल कायदेशीर सभेत जाईल. या दंगलीचे कारण काय याचा जाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे असे बोलवून सभा त्यांनी काय केली? विसर्जन केली. बघा, पॉल काय करताय? दंगल घडलेली आहे, दंगलीमध्ये तो काय करताय? त्याला आज जावं असं वाटतं. हा का असं करताय माहितीये का? कारण तो प्रत्येक संधीचा त्याला लाभ मिळावा, प्रत्येक संधीचा लाभ त्यानं घ्यावा अशी त्याची इच्छा असते. आणि या इच्छेला अनुसरून आता बघा पॉल काय करत आहे, म्हणजे तो अनस्टॉपेबल आहे. ज्या वेळेस समजा आपण आता अजून पुढे आलो आणि आल्यानंतर येरुशलेममध्ये दंगल होते. बघा, येरुशलेममध्ये दंगल कुठे होते माहितीये काय? अध्याय 21. ओके, अध्याय 21 आणि वचन 17 पासून पुढे, 27 पासून पुढे बघा. आता इफिस येथे दंगल झाली, दान. आता पॉल गप बसतोय का? बघा, आता येरुशलेमेत आलाय तो. आणि येरुशलेमेत काय घडत आहे बघा? येरुशलेम मध्ये तर जी घडलेली गोष्ट आहे ना, ती तर एकदमच जबरदस्त आहे. पॉल बंदीवान इथं काय करत आहे बघा. तो असं म्हणतो, पुढे 7 दिवस पूर्ण होणार होते तेव्हा आसियातील यहुदी यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चितवले. त्याचवर हात टाकून, म्हणजे कुणावर? पौलावर, बरं का. म्हणजे यांनी काय केलं? मंदिरामध्ये पौलावर हात टाकला, म्हणजे त्याला मारा लागले. ते पौलाला काय करतायत? पौलाला मारतायत. काय होतंय बघा. आवरोळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा. आपले लोक नियमशास्त्र व हे स्थळ याविरुद्ध जो सर्वांना सर्व ठिकाणी शिकवतो तो हाच आहे. शिवाय याने हेलेन्यास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळलेले आहे. तुम्ही समजला ना? तो ज्यावेळेस आपण इफिसकरात शिकवतो त्यामध्ये तो काय म्हणतो? मी ख्रिस्त येशूचा बंदीवान. तर मग यानं बघा हेलेनी लोकांना मंदिरात आणलं. हाच तो आहे, ह्याला मारा. आणि आता काय होत आहे? पौलाला मार मिळत आहे. बघा काय झालेलं. त्यांनी त्रोफिम इफिस्कर याला पूर्वी त्याचबरोबर नगरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती.
तेव्हा सर्व नगर गलबतून लोकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद झाले, मंदिराची वेळ झाली, दरवाजे बंद झाले. काय झालं बघा, मग ते त्याला जिवे माराव्याला पाहत असता पलटणच्या सरदाराकडे बातमी आली की सर्व यरुशलेमात गडबड उडाली. मंदिरातून बाहेर आणल्यावर पहिलं काम काय होतं, दगडमार करायचा आणि त्याला मारून टाकायचं. आणि ते त्याला मारणारच, म्हणजे त्यावर दगडमार चालू आहे, त्याला त्या ठेचणार, त्याला मारणार. ही परिस्थिती असते ना, जी पलटण असते, त्या पलटणचा एक सरदार असतो. त्या सरदाराकडे निरोप गेला की अरे गलबत उडाली आहे, गडबड झालेली आहे यरुशलेम मध्ये, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, लवकर जा. सरदार धावत आला. सरदार धावत येऊन काय करतो बघा, तेव्हाच तो शिपाई व जमादार यास घेऊन त्याचकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई यास पाहून ते पौलाला मारताना थांबले. मग तुम्ही विचार करा, इथपर्यंत मारतच होते, किती मारला असेल त्याला त्यांनी. आपल्या मुंबईमध्ये जर तुम्ही कदाचित ना, तुम्ही पाहिलं का नाही मला माहित नाही, पण जर समजा तुम्ही ट्रेननं चालले, ओके, ट्रेननं जाताना जर समजा कोणी जर पाकिटमार सापडला, ओके, आणि म्हटलं अरे पाकिट मारे, पाकिट मारे, पाकिट मारे, त्याला पकडलं. तुम्हाला माहित आहे त्याला कोणी मारतं? म्हणजे जर समजा आता रोडवरून जाणार आहे ना, तर पाकिट मारला मारतात, कोणी कोणी मारून जातं. म्हणजे तर काही घेणं देणं पण नाहीये, पण तो पाकिट मारायला त्याला मारा, म्हणजे पब्लिक धुलाई. तुम्ही पौलाविषयी ज्यावेळेस विचार करता ना, दुसरं काहीच नाही, लोक मारतायत आणि हा पौल काय करतो, हा मार खात आहे नॉन स्टॉप. म्हणजे मंदिरातून बाहेर ज्यावेळेस सरदार येते शिपायांबरोबर, जमादाराबरोबर, तोपर्यंत त्याला मारतायत. आणि जेव्हा ते सरदार आणि जमादार शिपाई येत आहेत ना, तेव्हा तो थांबतात. आता मारायला नको, थांबा. आता काय होतं बघा, इथं मजेशीर गोष्ट आहे. तेव्हा शिपाई व दमादार यास त्याचकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई यास पाहून ते पौलाला मारताना थांबले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले. कुणाला धरलं? ज्याला मारत होता त्याला, बरं का, लोकांना अडवलं नाही, ज्याला मारत होतं त्याला धरलं. धरल्यावर काय झालं बघा, तेव्हा सरदाराने जवळून त्याला धरले, 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. तुम्हाला माहिती आहे का 2 साखळ्या बांधायचे? कारण ते पकडून पण नेऊ जाऊ शकतात. पण ज्या रीतीनं ते त्याला मारत होते ना, सरदारला असं वाटलं कोणीतरी भयानक चोर आहे, गुंडा आहे, काहीतरी असा काही मोठा पराक्रम केलेला आहे, याला 2 साखळ दंडांनी बांधलं पाहिजे. तुम्ही विचार करा, पकडून साखळ दंडांनी त्याला बांधलं, विचारणा पण केली नाही, तू काय केलेस, साखळ दंडांनी बांधलं आणि हुकूम केला. मग हा कोण आहे व याने काय केले असे त्याने विचारले. तुम्ही बघितलं काय झालं, पहिला बांधलं, मग विचारलं की काय ह्यानं केलं बाबा, एवढं मारा लागलाय तुम्ही जीवाच्या आकांतानं, सगळेच्या सगळे पब्लिक धुलाई चालू आहे, ह्यानं अखेर केलंय काय, हा कोण आहे. बघा काय झालं, तेव्हा लोकातून कोणी काही ओरडले. या गलबल्यामुळे त्याला खात्रीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गडीत नेण्याचा हुकूम केला. आता सरदाराने काय केलं, त्याला म्हटलं की ह्याला गडीत घेऊन जावा. आता हा बिचारा बघा, पब्लिक मार खाल्लाय बरं काय ना, किती मारला असेल, पब्लिकचा रक्तबंबाळ, पब्लिकचा मार खाल्लेला व्यक्ती हा पॉल. ठीक आहे, काय झालं बघा, ह्याला म्हटलं गडीत न्या, म्हणजे ह्याला उचललं बरं का. तो पायऱ्यावर आला तेव्हा असे झाले की लोकांच्या दांडगाव्यामुळे शिपायांनी त्याला उचलून घेतलं. काय झालं की असं खेचून घेऊन जायचं आहे ना, जागा एवढी नाहीये, लोक तुटून पडलेत. ठीक आहे, आता त्याला काय केलं मग शिपायांनी त्याला उचलून घेतलं. म्हणजे पौलाला काय केलंय, उचलून घेतलंय, म्हणजे त्याचे अंग आता वरती आहे आणि ते आता उचलून घेऊन शिपाई त्याला घेऊन चाललेत. काय होत आहे बघा, असं म्हटलंय. तेव्हा तो पायऱ्यावर आला तेव्हा असे झाले की लोकांच्या दांडगाव्यामुळे शिपायांनी त्याला उचलून घेतले, कारण लोकांचा समुदाय मागत चालत असून त्याची वाट लावा असे ओढत होते. तुम्हाला माहिती आहे हे वाक्य कोणासाठी वापरलेलं? येशू ख्रिस्तासाठी. त्याची वाट लावा, म्हणजे पौल काही वेगळा नाही, याची वाट लावा पौलाची. मग पौलाला गडीत नेणार. ओके, म्हणजे पौल कुठे आहे आता? वर, त्याला वर पकडलंय. आता कुठे चालले ते? गडीत घेऊन चालले, शिपाई त्याला गडीत घेऊन चालले. काय झालं बघा, त्याने सरदाराला म्हटले, मला आपल्या बरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का? तो म्हणाला, हेलेनी भाषा तुला येते काय? म्हणजे पौलाला उचलून घेतलंय. पौल काय करायला माहितीये का, कानात, म्हणजे झोपलाय तो, आता वरती उचलून आलात ना,
कानात सरदारच्या काय म्हणतो माहितीये का, अरे ऐक ना मला तुझ्यांनी बोलायचंय. एवढा मार खाल्लाय ना, यानं काय करायला पाहिजे, गप जायला पाहिजे का नाही, इथून काही बोलायला नाही पाहिजे. हा काय म्हणतो माहितीये का, मला तुझ्यांनी बोलायचंय. आता इथंच नाही थांबत, तो सरदार म्हणतो तुला हेलेनी भाषा येते. तो म्हणतो, तो म्हणाला हेलेनी भाषा तुला येते का. ज्या मिस्रांनी थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या 4,000 मारेकरांच्या रानात नेले, तो तूच आहेस की नाही. तेव्हा पौलाने म्हटले, बघा काय झालं, त्यानं त्याला उचललेलं का माहितीये का, त्याला असं वाटलं की हा फूस लावून मागे जो गलबता झालेला आहे, मोठी भांडण, तेव्हा तो हा अपराधी आहे असं सरदाराचा समज झालेला होता. तो म्हणत काय बघा, की तो म्हणाला की ज्या मिस्राने, म्हणजे तू मिस्री आहेस का, थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या 4,000 मारेकरास रानात नेले, तो तूच आहेस की नाही. म्हणजे सरदाराचा गैरसमज हा झालेला की हा मारेकरी आहे कोणतर, म्हणून पब्लिक ह्याला एवढं मारा लागले. आणि पॉल काय म्हणतो, तो त्याला म्हणतो तू हेलेनी बोलायला लागलास, तू मिस्री आहेस, हेलेनी कसा काय बोलायला लागलास. कन्फ्युज होतो तो सरदार. आता काय झालं बघा, तेव्हा पौलाने म्हटले, मी किलकियातील तार्सस्कर यहुदी आहे, हलक्या नगराचा राहणार नाही. तो बोलता क्या समजताय तू मेरे को, तू काय मला मिस्री समजायला लागलास. बोलतो यहुदी आहे मी हलक्या नगराचा नाहीये. म्हणजे तुम्हाला काय परराष्ट्रीय समजायला लागलायस का, मी यहुदी आहे, मी हलक्या नगराचा नाही. मी आपणाला विनंती करतो की लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या. तुम्ही बघितलं आता, इतका मार खाया, चुप बैठने का ना, नाही बैठ रे. फ्रेंड, तो बंदीवान ज्यावेळेस म्हणतो ना, ही इज प्राऊड ऑफ इट. तो प्राऊड आहे त्या गोष्टीला, त्याला गर्व आहे त्या गोष्टीचा, त्याला छान वाटत आहे त्या गोष्टीबद्दल. आणि तो त्या सरदाराला काय म्हणतो, मला बोलण्याची जरा परवानगी द्या लोकांबरोबर. तो काळजी करत नाही की माझं काय होणार आहे. बघ काय झालं, तेव्हा परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणविले. हाताने खुणवणं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, ते लोक काय म्हणतात, वाट लावा वाट लावा, आणि हे काय म्हणतात माहितीये का, थांबा लावून घेतो. हाताने खुणवा लागलाय, थांबा मला जरा बोलायचं तुम्ही. पॉल जो बंदीवान, तो म्हणतो की मी बंदीवान, मी ख्रिस्ताचा बंदीवान, मी अनस्टॉपेबल आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी किती खाली पडलो, त्याच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा सदैव सकारात्मक आहे, कधीच नकारात्मक नाहीये, कधीच नाही. आणि पॉल कधीच तसा नव्हता. म्हणून बघा, दंगा झाला, तो म्हणतो दंग्यात घुसू काय, म्हणजे नॉर्मल मानसिकता काय, पळून जाऊ काय, किंवा एखाद्याला मारतायत. नॉर्मल मानसिकता काय माहिती आहे का, नॉर्मल मानसिकता अशी आहे की ज्यावेळेस मारतात ना, त्यावेळेस पब्लिक धुलायच्या वेळेस ज्या असतात, तुम्ही जर गर्दुल्ले जर बघितले, ज्या असतात गर्दुल्ल्या लोकांना जर मारा लागलं ना, ते पटकरून रक्त काढतात किंवा पडून जातात, जसं की बेशुद्ध झालोय आम्ही. नॉर्मल मानसिकता असते ती. ये अरे चल अभी नाही मारने का छोड दे, ये आदमी नाही. हे काय म्हणतो माहिती का, उचलून घेतलं, मला बोलायचं जरा बोलू द्या ना मला. लोक पळून जायचं, हा म्हणतो मी जातो आतमध्ये. का माहितीये, कारण त्याजवळ सुवार्थ आहे, तो नाही घाबरत. नॉर्मल परिस्थितीला, क्लेशला, दुःखाला, संकटाला घाबरत नाही. कारण हे आपल्याला स्फूर्ती देणार आहे, अनस्टॉपेबल पॉल. आणि म्हणून तो ज्यावेळेस आपण त्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही, हा साधा माणूस नाहीये. तो उगीच नाही म्हणत मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, माझं अनुकरण करणारे व्हा. त्याच्याजवळ ती क्षमता आहे, त्याच्याजवळ ती कॅपेबिलिटी आहे, तो थांबत नाही. तर पुढे काय म्हणतो बघा, इफिसच्या ज्यावेळेस कलसीकरास पत्रात पहिला अध्याय आणि त्याचं 24वे वचन ज्यावेळेस आपण वाचतो, त्यामध्ये पुन्हा तो तीच गोष्ट म्हणतो, तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो, आणि ख्रिस्ताच्या क्लेशात जे उरले आहे ती मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी, तिच्यासाठी भरून काढतो. तर म्हणजे जी माझी दुःख आहेत, जे माझे क्लेश आहेत, त्यासाठी मी आनंद करतो. पण हे फार गरजेचं आहे, त्यामध्ये मी आनंद करतो. आपली परिस्थिती काय, आपण कोणत्या परिस्थितीतून चाललो, आपलं दुःख काय, ख्रिस्तासाठी वी नीड टू बी स्टँड फर्म.
किती काहीही हाल अपेष्टा दुःख त्रास त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा प्रभूच्या गौरवासाठी असू दे प्रिया. तुम्हाला समजेल पॉल बिलकुल ती गोष्ट करत आहे, बिलकुल ती गोष्ट करत आहे. तो अजिबात मागं हटत नाही. मी एकदा एका कपल सेमिनार मध्ये असंच उदाहरण हे देत होतो की ज्यावेळेस असं नवीन लग्न होतं, पती पत्नी असतात, त्यावेळेस माझा खूप ऑब्झर्वेशन त्यांच्याविषयी असतं. त्यावेळेस नवीन लग्न होतं ना, त्यावेळेस एकमेकाला असं बोलवणं वगैरे पण जे असतं ना, ते असं हनी डार्लिंग, डार्लिंग येतेस का, आणि एका ताटात जेवणं आणि एकमेकाची अशी बॅग पकडणं, कधी बघितलं तर हातात हात. खूप असं ऑब्झर्वेशन असतं ते की खूप प्रेम, एक 6 महिने 1 वर्ष हनी डार्लिंग स्वीट हार्ट असं बोलणं असतं. नंतर मग एक मूल होतं आणि मग एक स्टेज पुढे जाते. मग थोडस मूल झाल्यानंतर थोडस एक एक त्रास असतो, जो त्रास वेगळ्या प्रकारचा असतो. सांभाळणं, काळजी घेणं, त्यामध्ये झोप असते, त्यामध्ये आराम असतो, सॅक्रिफाइसेस असतात. आणि मग ते नाही होत, मग थोडस दुरी व्हायला लागते. एकमेकांचा चेहरा सारखा सारखा बघायचा असतो आणि मग ते पण कंटाळवाणं वाटू लागतं. आणि मग अशा लोकांना जर 1 वर्षानंतर विचारलं कसं चालू आहे, कसं लग्न कसं चालू आहे, की फर्स्ट क्लास. आणि आजकाल तो ट्रेंड आहे बघा, कुणाला विचारलं ना की कसं आहे ब्रदर, ब्लेस्ड. तुम्ही ऐकलं आहे कधी बोलतात ते, कसे आहे तुम्ही, ब्लेस्ड. म्हणजे ते ना असं नाही म्हणत की वी आर हॅपी, वी आर गुड, वी आर ब्लेस्ड आणि आशीर्वादित आहोत. की मी कुठल्या एका ब्रदरला विचारलं मागच्या वेळेस, कसे आहे तुम्ही, आशीर्वादित. पण मला कळालं नाही की नेमकं त्यांना म्हणायचं काय, म्हणजे आशीर्वादित, ब्लेस्ड. मग 4 वर्ष झाले, विचारलं कसं चालू आहे, चालू आहे. ते ब्लेस्ड वरून मग चालू आहे असं येतं. मग मुलं वगैरे मोठे झालेले आहेत, विवाहाला 10 वर्ष झालेले आहेत. विचारलं कसं चाललंय, चालू आहे. आता एक्सप्रेशन बदललेले आहेत. 20 वर्ष झाले लग्नाला, कसं चालू आहे, आता चांगलंच म्हणायचं. का बरं, कारण एवढे उतार चढाव, दुःख, संकट, क्लेश, त्रास ख्रिस्ती आहे बर का, आता चांगलंच म्हणायचं. 25-30 वर्ष झाले एकदम म्हातारपणामध्ये, कसं काय चालू आहे, नका विचारू पाळक साहेब, नका विचारू. का हो? काय नाही, फक्त प्रार्थना करा. म्हणजे का बरं, कारण संपलं सगळं. जे दुःख, जे त्रास, जे क्लेश आलेले आहेत ना, त्यामुळे म्हणजे दबून गेलोय आम्ही. आमच्याकडे क्षमता नाहीये. तुम्ही जर पॉलाकडे बघितलं, त्याच्या ह्या जर्नीकडे, ह्याच्यामध्ये ना एक वाक्य आहे इफिस्करास पत्रामध्ये. पॉल त्या वचनाकडे मी तुम्हाला नेतो बरं का. 8वं वचन बघा. ओके, 8व्या वचनामध्ये 3रा अध्याय 8वं वचन, त्यामध्ये असं म्हणतो, सर्व पवित्र जनातील जो मी लहानाहून लहान, त्या मजवर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या आगात संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांस सांगावी. आता यावेळेस तुम्ही हे वाचता त्यावेळेस पॉलाची जर्नी बघा. पॉल स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही बघितलं तर पॉलाची जर्नी अशी होती. तो असा म्हणायचा, मी प्रेषित. तुम्ही वाचलं का कधी हे बघा, तो सारखा म्हणतो मी प्रेषित, मी प्रेषित, मी प्रेषित. ज्यावेळेस पॉलाचं तारण झालं आणि प्रभूने त्याला निवडलं, तेव्हा त्याची सुरुवातीला प्रेषित लोकांमध्ये त्याला घेण्यासाठी प्रेषित म्हणून फार अडखळे होते आणि ते त्याला ऍग्री नव्हते की हा प्रेषित आहे. इनफॅक्ट गलतीकरास पत्रामध्ये प्रेषितपणावर चिन्ह होतं, आपण शिकलेलो आहे. त्याच्या प्रेषितपणावर चिन्ह होतं की अरे तू प्रेषितच नाहीस. तो म्हटलं कोण म्हटलं, मी प्रेषित आहे. आणि मग तो असं म्हणतो की ठीक आहे. त्याची जर्नी सुरुवात झाली अराउंड काहीतरी 52 AD होतं ते, 52 AD. आणि या 52 AD मध्ये पॉल स्वतःला म्हणत आहे की मी प्रेषित, मी प्रेषित, मी प्रेषित. नंतर पुढे गेलं आणि 55 AD मध्ये ज्यावेळेस फिलिप्पी करास पत्र लिहिलं, तो त्या मी प्रेषित आहे पण मी प्रेषितात कनिष्ठ आहे. त्याची आध्यात्मिकतेची जर्नी बघा. तो काय म्हणतो, मी प्रेषितात कनिष्ठ आहे. कनिष्ठ म्हणजे सर्वात लहान.
पहिला तो म्हणतो मी प्रेषित आहे, प्रेषित आहे, प्रेषित आहे. प्रौढत्व येतं, तो म्हणतो मी प्रेषितात कनिष्ठ आहे. आता इथे येतो, ठीक आहे. इथून काय म्हणतो माहिती काय, ठीक आहे मी प्रेषित होतो, आता म्हणतो मी पवित्र जन, म्हणजे सगळे विश्वासणारे, त्यांच्याबद्दल असं म्हणतो मी त्याच्यामधील लहानातून लहान. तुम्ही बघा आध्यात्मिक जर्नी कशी आहे. आध्यात्मिक जर्नी कशी आहे, इथून खाली खाली. आता अजून खाली काय येतो माहिती आहे का, तो असं म्हणतो मी पाप्यातला पापिष्ट. काय म्हणतो, मी पाप्यातला पापिष्ट, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. म्हणजे त्याची जी जर्नी बघितली, त्या जर्नीमध्ये त्याचा जो नम्रपणा आहे तो डे बाय डे ना खाली येते. कारण तो त्याची पात्रता सांगतोय की मी कोण आणि कुठला आहे. तो अजिबात लाजत नाही की मी बंदिवान आहे बोलायला. त्याच्या कठीण परिस्थितीबद्दल बोलायला तो लाजत नाही. त्या कठीण परिस्थितीद्वारे तो देवाचं गौरव त्याला कसं करता येईल तो त्याचा प्रयत्न आहे. आणि बिलकुल ती गोष्ट असं म्हणतो, याकरिता म्हणजे वर घडलेल्या सर्व गोष्टी याकरिता मी पॉल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. जो मी जेलमध्ये आहे, मी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. आणि म्हणून कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 24 वचनामध्ये तो असं म्हणतो, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 24 वचन, तुम्हामध्ये जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशात जे उरले आहेत ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढतो. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुम्हासाठी मला सोपवून दिला त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. डाऊन डाऊन अँड डाऊन. पण मी बंदिवान, पण मी प्रभूचे आभार मानतो आणि मी आनंद करतो. मी पुन्हा तुम्हाला एनकरेज करतो, कदाचित तुम्हावर असणारं जे काही थोडंफार दुःख, त्रास, क्लेश, वाईट वाटणं, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जीवनाविषयी विचार करता आणि म्हणता हे माझ्या जीवनासंदर्भात काय आहे, ही लज्जा आणणारी गोष्ट आहे आणि मी कुणाला काय सांगू आणि ह्याद्वारे देवाचं गौरव कसं करू. पण मी तुम्हाला सांगतो की अनेकदा पॉल जो आहे त्याच्या आशक्तपणा संदर्भात, त्याच्या दुःखासंदर्भात, त्याच्या क्लेशासंदर्भात तो त्याद्वारे देवबापाचं गौरव करायला मागं पुढं पाहत नाही. तो म्हणतो की या सगळ्यातून मला एकच गोष्ट दिसते, ह्यो जो बंदिवान मी आहे, मी प्रभूचे आभार मानतो की देवानं ते गुज मला कळवण्याचा प्रयत्न केला. जर आपण कलसीकरास पत्रात पुन्हा गेलो, पुढील वचनामध्ये जर पाहिलं तर पुन्हा त्या गुजाकडे येतो, पुन्हा त्या मिस्ट्रीकडे येतो. बघा बरं 25 वचनापासून पुढे तर पुन्हा त्या मिस्ट्रीकडे येऊन पुन्हा ती गोष्ट मंडळीला सांगतो. बघा तो असं 26 वचन, जे गुज युगानुयुगापासून पिढ्यानपिढ्यापासून गुप्त होते परंतु आता त्याच्या पवित्र जनास प्रगट झाले, ते वचन आहे. तो बोलतो ते वचन आहे. बिलकुल तीच गोष्ट पुन्हा इफिसच्या लोकांना तो सांगतो. तर बघा इफिसकरास पत्र, पुन्हा इफिसच्या मंडळीकडे आलो. इफिसकरास पत्र 3 अध्याय आणि वचन 2 पासून पुढे, देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकलेच असेल. मी बंदिवान आणि तुम्ही ते ऐकलेलंच आहे. त्याच्या व्यवस्थेविषयी काय होतं बरं, म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे जे गुज मला कळवले गेले. बघितलं, पुन्हा गुजाकडे आला, पुन्हा त्या मिस्ट्री कडाला. तो म्हणतो आम्ही बंदिवान आणि त्या बंदिवानातून जे मला ब्लेसिंग आहे, जो मला आशीर्वाद आहे, जी माझ्याकडे सुवार्ता आहे, ती सुवार्ता माझ्यावर आलेल्या दुःखापेक्षा, माझ्यावर आलेल्या संकटापेक्षा, माझ्यावर आलेल्या क्लेशापेक्षा कधी पण श्रेष्ठ आहे. कधी पण श्रेष्ठ आहे. त्यानं एकदम संपत असताना मी तुम्हाला एक एनकरेज करतो. या जगामधील लोक आहेत ना, ते तुम्हाजवळ येऊन लक्षात घ्या बरं का, हे जग अंधकारानं वेढलेलं आहे. जगातील लोक हे मूळतः इफिसकरास पत्रात सांगितल्याप्रमाणे अंधकाराची प्रजा आहेत आणि आज्ञाभंजक लोकात राहणाऱ्या आत्म्याच्या अधिपतीच्या वहिवाटीप्रमाणे जगणारे आहेत. आणि ते येऊन विश्वासणाऱ्यांसंदर्भात येऊन ते तुमच्या
आशक्तपणावर बोट ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करणं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आध्यात्मिक जीवनाच्या त्या उंच वाटेवर जाण्याचा प्रयत्न कराल, ते येऊन तुमच्या आशक्तपणावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करते, तुमच्या कमकुवतपणावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करते. ते तुमचा सौदा करायला लागतील. हा, ते सगळं बरोबर आहे, पण तुझ्या जीवनात असणारी या कमतरतेबद्दल काय? अरे तू हे सगळं बरोबर बोलत आहेस ग, तू हे सगळं बरोबर बोलतो देवासंदर्भात वगैरे, पण तुझ्याविषयी हे वाईट आहे ना ग, तुझ्याविषयी हे वाईट झालं ना. म्हणजे हे जे जग आहे आणि या जगातील जे अंधकारमय जगाचा अधिपती असणारा, त्याच्या अधिपत्याखाली राहणारे जे लोक आहेत, ते स्वतःला भले ख्रिस्ती म्हणत असतील, पण ते ज्यावेळेस तुम्हाला भेटत आहेत, तुमच्या वृद्धी प्रत्यर्थ न बोलता तुमच्या अशक्तपणाला बोट ठेवून तुम्हाला ते हिनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लक्षात राहू दे तुम्हाला, या पॉल जो बंदिवान स्वतःला म्हणत आहे ना, ह्याला कधी विसरू नका. त्याच्या सर्व अशक्तपणाच्या वर सुवार्थ आहे बरं का. आणि जर तुमच्या जीवनामध्ये वचनाची सुवार्ता एवढी ठासून भरलेली आहे ना, तर तुम्ही हे अशक्तपणाकडे देवाच्या गौरवासाठीच बघाल. तुमच्या या दुःखी जीवनाकडे तुम्ही देवाच्या गौरवासाठीच बघाल. आणि हे नितांत खरं आहे. ज्या वेळेस तुमचं दुःख, तुमचं अशक्तपण, तुमचा क्लेश, तुम्हाला आलेलं संकट तुम्हावर ज्यावेळेस वरचढ होत आहे, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण सुवार्तेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की सुवार्ता मनुष्याच्या जीवनामध्ये सदैव श्रेष्ठ आहे. त्यामुळं या दैनंदिन जीवनाकडे बघत असताना, दुःखाकडे आणि संकटाकडे, तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम्सकडे बघत असताना, पहा सुवार्ता कुठे आहे. ज्या सुवार्तेद्वारे तुम्हाला तारण मिळालेलं आहे ते कुठे आहे. कारण ती सदैव वरचढ असेल. आणि तुमच्या जीवनातून जर काही प्रदर्शित होईल ना, ती फक्त सुवार्ता असेल बरं का, तुमचं अशक्तपण नाही. मग तुम्हाला कोणी विचारेल, काय कसं चालू आहे, काय आता म्हणायचं चांगलं नाही. अहो सुवार्ता आमच्यामध्ये आहे. आमच्यामधून जर काही प्रदर्शित होईल, सुवार्ता प्रदर्शित होईल. अहो देवाचं गौरव आहे, देवाचं महात्मा आहे. पॉल म्हणतो, मी जो बंदिवान, मी प्रभूमध्ये आनंद करतो. हाऊ ब्लेसेड वी आर. आपलं जे कमकुवतपणा आहे, अशक्तपणा आहे, त्याच्याकडे न पाहता आपण सुवार्तेकडे पाहतो. आणि ज्यावेळेस आपण सुवार्तेकडे पाहतो ना, आपण सदैव वरचढ आहोत. आपण अजिबात असे लेचेपेचे नाही. म्हणून तो म्हणतो बघा, ए मला मिसरी बोलतोस, मी कोणी हलक्या नगराचा नाहीये, येऊ दे. तू मला काय बोलतोस, हलक्या नगराचा? हा, अरे तू माझं कोणतं अशक्तपण कुरतडून काढण्याचा प्रयत्न करतोयस? नाही, मी नाही येतो. कारण मत जवळ सुवार्ता आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, ज्याद्वारे आपलं तारण आहे ना, ते सदैव वरचढ आहे. ते कधीच कमी नसणार आहे. म्हणून आपण बाहेरचे, आपण बेसुंती, आपण हेलननी, पॉल म्हणतो अरे सगळं जाऊ दे, गुज मला कळवलंय, आपण नाही येते, आपण समान आहोत. आणि त्याबद्दल प्रभूला धन्यवाद, प्रभूचं त्याबद्दल गौरव. प्रभुदेव बाप या वचनाद्वारे तुम्हाला उत्तेजन देव, एनकरेज करो. ठीक आहे, अजिबात स्वतःला कमकुवत असं भासवून देऊ नका. जर तुम्हामध्ये सुवार्ता आहे तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनातून ती प्रदर्शित होईल. त्यामुळे कदाचित मरणाच्या दाढेत तुम्ही आहात, फुल मरणाच्या दाढेमध्ये, चहू बाजूंनी धोंडमार होत आहे, मारत आहेत, आणि त्याच्यामध्येही त्या अशक्तपणात, रक्तबंबाळपणा, यातून जर काही प्रदर्शित व्हावं, अरे मला या लोकांबरोबर बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? ख्रिस्त बोलायचं. प्रभू देव बाप तुम्हाला ती कृपा पुरवो. प्रार्थना करूया. देव बापा, तुला आम्ही मान, सन्मान आणि गौरव देतो. तुझी स्तुती करतो प्रभूजी.
एवढं अद्भुत वचन प्रभुदेव बाप्पा तू आम्हाला दिलंस.